पहिल्या दिवशी 4, दुसऱ्या दिवशी 4 आणि तिसऱ्या दिवशी 4. या 3 दिवसांमधून एक टीम पुढच्या दिशेने जाईल आणि चौथी टीम ही स्ट्राईक रेटवर काढली जाईल. याची देखील दखल घ्या, म्हणजे अजून देखील अनेक संघांना संधी आहेत अंतिम दिवशी खेळण्यासाठी. आणि त्यामध्ये आजच्या दिवसाचा विचार करायला गेले तर प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स संघ 2 सामने खेळत असताना 2 सामने जिंकलेत, म्हणजेच काय 4 पॉईंट त्यांच्याकडे आहेत. 2.51 स्ट्राईक रेटचा विचार करायला गेलं तर 2.0.51 सरासरी ते आतापर्यंत गाठत आलेत. दुसऱ्या बाजूला गोपालकृष्ण मालगुण संघ 2 सामने खेळत असताना 1 जिंकलेत, 1 पराभूत झालेत, म्हणजेच काय 0.180चा स्ट्राईक रेट त्यांच्या इथे असेल. दुसऱ्या बाजूला जयगडचा राजा 2 सामने खेळलेत, 1 जिंकलेत, 1 पराभूत झालेत, म्हणजेच काय -0.008चा स्ट्राईक रेट त्यांच्याकडे आहे. तिसऱ्या बाजूला अंश 11 नांदिवडे संघ 2 सामने जिंकलेत, 2 पराभूत झालेत, -2.095 असा स्ट्राईक रेट त्यांच्याकडे असेल. म्हणजे अंतिम दिवशी खेळण्यासाठी विचार करायला गेले तर आता मात्र प्रथमेश वॉटर स्पोर्ट अजून देखील टॉप करत आहे. तर दुसऱ्या बाजूला गोपालकृष्ण मालगुण संघाला अजून देखील ह्या स्पर्धेमध्ये जीवित राहण्याची संधी असेल. म्हणजे ह्या पुढचा सामना जर चांगल्या स्ट्राईक रेटने जिंकले तर कदाचित अंतिम दिवशी ते 4थ्या स्थानावर खेळताना दिसतील देखील, किंवा यावेळेस नेक्स्ट मॅच गोपालकृष्ण मालगुण विरुद्ध प्रथमेश वॉटर स्पोर्ट, त्यामध्ये प्रथमेश वॉटर स्पोर्ट संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखून जास्तीत जास्त कमीत कमी षटकांपर्यंत जर ती धावसंख्या चेस केली तर त्यांचा स्ट्राईक रेट प्लस होऊन ते टॉप करताना दिसतील. अशी समीकरणं आतापर्यंत बांधली गेली आहेत. प्रत्येक संघाने याची दखल घ्यायची आहे. म्हणजे अजून देखील अनेक आशा असतील या सामन्यामध्ये. जयगडचा राजा संघाला देखील संधी असेल या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करायची आहे, कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं आहे आणि सेकंड इनिंगमध्ये कमीत कमी षटकांपर्यंत ती धावसंख्या चेस करायची आहे. हीच कामगिरी करावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला स्वप्नील खेळताना दिसेल तर नॉन स्ट्राईक एंडला तेजस हळदणकर. गोलंदाजी एंडकडून तेजस पडवळ दाखल झालाय ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल यावेळेस बिकॉज स्पिन करायचा होता, मात्र चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपात चाललाय थर्ड मॅन रिजनमध्ये. देव सुरभे यांच्या हातामध्ये स्थिरावतो एका धावेसाठी. तर स्ट्राईक एंडला तेजस हळदणकर आता मात्र काय करतील, स्वतःचे यशाचे दरवाजे यावेळेस या स्पर्धेमधून जवळपास बंद झाले. तर समोरच्या संघाचे बंद करायचे असतील तर या ठिकाणीहून चांगली खेळी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला तेजस पडवळ ओव्हर द विकेटने तेजस हळदणकरसाठी नेक्स्ट बॉल. सन्मान देण्याचा प्रयत्न, यावेळेस आउटसाठी एज घेऊन चेंडू चाललाय. ज्येष्ठ प्रेक्षकाची थोडीशी चूक यावेळेस थोडीशी महाग ठरू शकते का, त्रमंदार मयेकर यष्टांच्या मागे. यावेळेस डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चालला एका धावेसाठी. दुसऱ्या बाजूला ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तेजस पडवळ तयार होतोय तेजस हळदणकरसाठी. सैव कचरे संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. यावेळेस मोठा फटका खेळायचा, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ओमकार मोरे चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल आणि यावेळेस तेजस हळदणकर याचा संपतोय खेळ. तेजस याने तेजसला यावेळेस दगावचा आसरा दाखवला. पहिला मोठा धक्का बसतोय 80 नांदेड संघाला तेजस हळदणकरच्या स्वरूपात. थोडीशी निराशा जरूर यावेळेस चेहऱ्यावर तेजस याच्या, कारण त्याला माहिती आहे या स्पर्धेतली पावली आपली उलट्या दिशेने पडू लागली आहेत. या स्पर्धेतून परतीचा प्रवास आपल्याला करावा लागणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये, म्हणून की काय थोडीशी निराशा चेहऱ्यावर त्याच्या आढळताना दिसते. तर दुसऱ्या बाजूला जयगडचा राजा संघ अथक प्रयत्न करावे लागतील. या पहिल्या इनिंगमध्ये विचार करायला गेला तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं आहे आणि सेकंड इनिंगमध्ये कमीत कमी षटकांमध्ये तो सामना समाप्तीस देखील आणायचा आहे. ते कार्य पार पाडण्यासाठी ही 6 षटकं फार महत्त्वाची असतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला दाखल झालाय तेजस. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने उडवलाय ऑफ साईडला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून इनसाइड आउट. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, 1 बाउन्स येतोय चौकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मागच्या चेंडूवर प्रहार केल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने चेंडू चाललाय, सेम रिझल्ट यावेळेस देखील मिळतोय. त्याच दिशेने प्रहार केला जातोय. 1 बाउन्स लगातारचा दुसरा चौकार येतोय प्रणवच्या बॅट मधून. नक्कीच तरी जो गोलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी करत आला होता तेजस पडवळ, त्याच्या विरोधात यावेळेस आक्रमण करणं इतकंसं सोपं नव्हतं, मात्र यावेळेस ते काम त्याने करून दाखवलं प्रणय याने.
इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून दोन चांगले देखणे फटके त्याच्या बॅटमधून बघायला भेटलेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने प्रणय मोठा फटका खेळायचा, मात्र यावेळेस कमबॅक करणारा चेंडू, यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू प्रणय याचं काम तमाम करतो आणि त्यानंतर दुसरा मोठा धक्का बसतोय 80-11 नांदेड संघाला प्रणयच्या स्वरूपात. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाखेरीस पहिल्या पॉवर प्ले षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे 80-11 नांदेड संघाची. 2 गडी बाद 10 धावा. बंटी सुर्वे गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. सर्कलचं दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन यावेळी गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय बंटी. त्या स्ट्राईक एंडला स्वप्नील मोरे खेळताना दिसेल. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर 2-2च्या स्वरूपात चेतन बोरकर, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 2 षटकार 2 चौकार ज्याने लगावले होते तो चेतन बोरकर आता मात्र स्ट्राईक एंडकडून दाखल झालाय. ओव्हर द विकेटने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, भरपूर वेगाने चाललेला चेंडू यष्टीरक्षक मंदार मयीकरच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या मागून मंदार देखील म्हणत असेल कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोका. सेकंड इनिंगमध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मी ती कामगिरी माझ्या खांद्यावर घेतो आणि ती धावसंख्या चेस करून दाखवतो. कमीत कमी 40 या धावसंख्येच्या आतमध्ये जर धावसंख्या रोखली गेली तर नक्कीच तरी यशाचे दरवाजे तुमच्या बाजूने देखील उघडे केले जाऊ शकतात. रिव्हर्सचा अटेंड यावेळीच करण्याचा प्रयत्न, मात्र लगातारचा दुसरा डॉट बॉल येतोय. नक्कीच बंटी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी त्याला वारंवार आमंत्रित केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर स्वप्नील मोरे रिव्हरचे फटके खेळत असताना 2 फटके त्याच्या बॅटमधून जरूर बघायला भेटले आहेत. मात्र त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडी शांतता त्याच्या खेळण्यात देखील चालू आहे. मोठा फटका खेळायचा, फटका फसलाय मिड ऑन रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल आणि राजा यावेळीच कोणती चूक करत नाहीये. विकेट क्रमांक 3 यावेळेस स्वप्नील बॅक टू द पवेलियन होताना दिसतोय. की जय भंडारी चषक 2024 सीझन 1 संपूर्ण स्पर्धेमध्ये तीन संघांच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर अंतिम सामन्यामध्ये कन्फर्म खेळताना दिसतील. मात्र चौथा संघ अजून देखील आशेवर असेल. चांगल्या स्ट्राईक रेटने जर चांगली कामगिरी केली तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा निर्णय सांगितला जाईल. मोठा फटका ऑन साईडला खेळायचा आहे, मिड विकेट क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. जिग्नेश स्ट्राईकला गेल्या गाण्यात प्रहार केलेत बंटी याच्या विरोधात. पुन्हा एकदा त्या दिशेने प्रहार केला गेलाय, काय कॉर्नर रिजन मधून चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. जिग्नेश यावेळीच काय गोलंदाजी करतोय, तिचे नाव तर जी लिहिलंय जितेश. जिग्नेश यावेळीच आक्रमक पवित्रा घेतलाय. ज्या ठिकाणी होऊन फलंदाज स्वप्नील माघारी परतला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लगातारचा दुसरा मोठा षटकार यावेळी त्याच्या बॅटमधून बघायला भेटतोय.
या 20 जर या सामन्यामध्ये 11 संघ विजयी ठरला तर नक्कीच विचार करायला गेले तर जयगडचा राजा या संघाचे देखील अंतिम दिवशीमध्ये खेळण्याचे स्वप्न अपुरं राहू शकतंय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून उडवले चेंडूला इनसाइड आउट. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय जरूर. 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न चालवला आहे. थोडीशी हुलकावून देण्याचं काम नॉन स्ट्राईक एंडकडून चेतन बोरकर याच्या माध्यमातून केलं जात आहे. पण फक्त 2च धावा या चेंडूवर घेतल्या जात आहे. षटक समाप्तीचा इशारा येईल. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्तीस येतात आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 24 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. तेजस पडवळ यावेळेस ओव्हर द विकेटने स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन पॉइंट रिजनला घेऊन काढायचं होतं. चेतन बोरकर हलकेच परतताना दिसेल. जरूर प्लेसमेंट करायची होती. यावेळेस टॉपला लागला चेंडू आणि त्यानंतर थर्ड मॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थोडीशी निराशा चेहऱ्यावर. शॉर्ट सिलेक्शन त्यावेळेस चुकले आणि त्यानंतर चेतन बोरकर हलकेच माघारी परतताना दिसेल. स्वप्न शेदावलकर प्रथमतः फलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये करताना दिसतील स्ट्राईक एंडला येऊन. चला स्पीडअप करा. दोन्ही संघ तुम्हाला विनंती करतोय फार वेळ घेऊ नका. यानंतरचा सामना जरूर आम्हाला 6 षटकांमध्ये खेळवायचा आहे. स्वप्नील शेदनकर यावेळी स्ट्राईक एंडला दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला तेजस पडवळ फ्लिप शॉट खेळायचा होता. सरळ बॅटने खेळून काढलाय. पॉइंट रिजनमध्ये दीप सुरवी चेंडूपर्यंत पोहोचतोय. 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत 24 धावा. तर दुसऱ्या बाजूला 26 धावा. तेजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने स्वप्नील यांच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड एज घेतली आणि त्यानंतर विचार करायला गेला तर 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ती घेत असताना कुठेतरी राणूची संधी प्राप्त झाली होती. मात्र यावेळीच एकही धाव नसेल. चेंडू येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा तेजस ओव्हर द विकेटने यावेळेस स्वप्नील यांच्यासाठी नेक्स्ट बॉल अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बॉर्डर लाईन जवळ. एक धाव तर धावून कंप्लीट केले. मात्र चेंडू चाललाय नंदन करत. यावेळेस स्वप्नील शिंदनकर यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावांच्या शोधात फार काळापासून होते आणि तो 4 धावा यावेळी घेतल्या जात आहेत स्वप्नील शिंदनकर यांच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूला तेजस पडवळ थोडासा खराब गोलंदाजी या सामन्यामध्ये करताना दिसलाय. एकीकडे प्रणय याने त्याच्या विरोधात 2 चौकार लगावले आणि त्यानंतर यावेळेस स्वप्नील शिंदनकर यांच्या बॅटमधून देखील 1 चौकार येतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड 1 धाव तर धावून कंप्लीट केले. थोडीशी चूक यावेळेस केली जाते क्षेत्ररक्षक नरेश बनव यांच्या माध्यमातून. मात्र 1च धाव या ठिकाणी घेतली जाते आणि स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल जिग्नेश ज्याने आतापर्यंत 2 षटकार लगावले. तो जिग्नेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल अराउंड विकेटने. तेजस या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज घेऊन चेंडू चाललाय स्लिप रिजनमध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली आतापर्यंत 31 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यात षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाखेरीस धावसंख्या झाली 32 धावा. पुन्हा एकदा बंटी यावेळेस ओव्हर द विकेटने वैयक्तिक कुठेल दुसरं षटक घेऊन दाखल झालाय जिग्नेशसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा. पंच गोलंदाजाला दंडित करता एक अतिरिक्त धाव या ठिकाणी. धावसंख्या पुढे सरसावेल 33 धावा.
तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा बंटी दाखल झालाय जिग्नेशसाठी. नेक्स्ट बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग नाव द ग्राउंड. एक धाव तर धावून कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला जातोय. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये रनआउटची संधी या ठिकाणी प्राप्त झाली होती. थोडीशी चूक गोलंदाजी एंडकडे गोलंदाजीच्या माध्यमातून झाली आणि त्यानंतर एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तर दुसऱ्या बाजूला वर विकेटने पुन्हा एकदा बंटी. स्वप्नील शेदेकरसाठी मोठा फटका खेळायचा. क्रॉस बॅटेड ऑन साईडच्या दिशेने समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केला गेलाय. एक धाव या ठिकाणी धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली होती, मात्र मागच्या काही षटकांमध्ये विचार करायला गेले तर बंटीच्या विरोधात केले गेलेले प्रहार जिग्नेशच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार यावेळेस कुठेतरी महागडे ठरताना दिसत आहेत. वरतो विकेट आहे. पुन्हा एकदा बंटी दाखल होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा बंटी हळू विकेटने यावेळेस जिग्नेशसाठी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र यावेळेस पुन्हा एकदा लगातारचा दुसरा डॉट बॉल येतोय. लगातार 2 षटकार जरूर लगावले गेले पॉपल्या षटकामध्ये, मात्र यावेळेस लगातारचे 2 डॉट बॉल कुठेतरी शांत ठेवून जातात जिग्नेश याला. तर दुसऱ्या बाजूला बंटी प्रल्हाद सुर्वे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालवला जरूर, मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर आपला संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाहीये, तर पुन्हा एकदा बंटी यांच्या गोलंदाजीवर येतोय लगातारचा 3रा डॉट बॉल. ओव्हर विकेट पुन्हा एकदा बंटी दाखल झाले तर जिग्नेशसाठी. आता मात्र समोरच्या दिशेने सरळ बॅटने लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. नरेश बनप यावेळेस कोणतीही चूक करत नाहीये. पकडला झेल आणि जिग्नेश याचा संपतोय खेळ. 4था धक्का बसतोय, 5वा धक्का बसतोय यावेळेस अंश 11 नांदिवडे संघाला. 35 पराग वारेकर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झाल्या. धावसंख्या आतापर्यंत 36 धावसंख्या झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पराग वारेकर मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतो. रिव्हर्सची फलंदाजी चांगल्या रीतीने यावेळेस गेल्या काही टुर्नामेंटमध्ये करत आले, तर यावेळेस देखील रिव्हर्सचा फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील का बंटी. यावेळेस ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा प्रणयसाठी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज घेत असताना चेंडू चालला आहे बॅकफोर रिजनमध्ये एका धावेसाठी. षटक संमतीचा इशारा येतोय आणि त्यानंतर धावसंख्या झाली 4 षटका अखेरीस 5 गडी बाद 37 धावा. नरेश बनप यावेळेस वैयक्तिक कोट्यातील पहिल्याच संघाकडून 5वं षटक घेऊन गोलंदाजी एंडकडून मार्गस्थ होतात. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील शेदानकर स्ट्राईक एंडला एक चौकार आतापर्यंत लगावलाय. ते स्वप्नील दाखल झालेत. मोठा फटका खेळायचा आहे कव्हर रिजनमध्ये. दीप सुर्वे चेंडूपर्यंत पोहोचलेत. पकडला झेल आणि त्यानंतर स्वप्नील शेदनकर यांचं संपतोय खेळ 37 या धावसंख्येवर. सुजित यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेश बनपच्या विरुद्ध स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना दिसतील. दुसऱ्या बाजूला येतोय त्याच्या विरोधात डॉट बॉल. नरेश बनप आतापर्यंत थोडी खराब गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली होती,
तर या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस सुजितसाठी. नेक्स्ट बॉल परफेक्ट ब्लॉक बॉल. यॉर्कलँडचा चेंडू यावेळेस खोलून काढण्याचा प्रयत्न भन्नाट वेगाने यष्टीरक्षक मंदारच्या हातामध्ये स्थिरावलाय. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 37 धावा. 6 गडी आतापर्यंत माघारी परतल्या. धावसंख्या 37 वर तो विकेटने पुन्हा एकदा नरेश सुजितसाठी दाखल झालेत. अपिच बॉल ऑन साईडला खेचून काढायचा चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स चौकार. नक्कीच तरी मिड ऑन आणि काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू चाललाय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली 41 धावा. 6 गडी माघारी परतल्या. सुजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आतापर्यंत 41. संपूर्ण स्पर्धेदरम्यान 11 नांदेड संघाच्या बाजूने विचार करायला गेला तर 2 सामने खेळत असताना 2 सामने आतापर्यंत पराभूत झालेत. तर तिसरा सामना खेळत असताना कुठेतरी ह्या सामन्यामध्ये जिंकायचं आहे हा अट्टास घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसऱ्या बाजूला नरेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. भन्नाट वेगाने पुन्हा एकदा चेंडू चाललाय यष्टीरक्षक मंदारच्या हातामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेस केले आहेत सुजित याने आणि त्यामध्ये 4ही धावसंख्या त्याच्या बॅटमधून बघायला भेटले. तर दुसऱ्या बाजूला चांगल्या स्पेसने गोलंदाजी चालवली. नरेश बनप ऑन दी मार्क. गोलंदाजी एंड कडून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे सुजित. हवा तशा फॉर्ममध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिसला नाही. फार मोठ्या अपेक्षा होत्या या खेळाडूकडून, मात्र कुठेतरी बॅकफुटला जात असताना हा खेळाडू या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि त्यानंतर धावसंख्या झाली 6 गडी बाद 41 धावा. 41 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. चला तुमचा अंतिम गोलंदाज येऊ दे. स्पीडअप करा. फार वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. दीप सुर्वे यावेळेस अंतिम षटक घेऊन पहिल्या इनिंगमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेस केला जातोय पराग वारेकरच्या माध्यमातून. दीप सुर्वे ऑन दी मार्क. अंतिम षटक पहिल्या इनिंगमध्ये. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर धावसंख्या आवकामध्ये आतापर्यंत रोखली गेली आहे. 5 षटका अखेरीस 41 ही धावसंख्या उभी केली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. परागच्या बॅटमधून चेंडू चाललाय पॉइंट. क्षेत्ररक्षकाला भेदून 6 धावांसाठी षटकार. हीच ताकद या खेळाडूची राहिली आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये देखील पराग याने चांगली फलंदाजी केली होती. याच रिव्हर्सच्या जोरावर तो चांगली फलंदाजी करत आलाय आणि तेच कार्य आता देखील त्याच्या माध्यमातून केलं जातंय. दीप सुर्वेच्या विरोधात येतोय 6 धावांसाठी षटकार. नक्कीच तरी पहिला चेंडू डॉट आला. सेम शॉट खेळायचा होता रिव्हर्स स्वरूपात बाउंड्री झोनमध्ये. त्यावेळेस हाय कोऑर्डिनेशन क्षमता थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर यावेळेस ताळमेळ क्षमता जुळून आली आणि त्यानंतर चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क षटकारासाठी. दीप पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. मात्र या चेंडूवर भन्नाट वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय दीप सुर्वे पराग वारेकरच्या विरोधात. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि त्यानंतर विचार करायला गेले तर 6 ही धावसंख्या त्यामध्ये उभारली गेली परागच्या बॅटमधून. दीप पुन्हा एकदा पराग यांच्यासाठी दाखल झालाय. आता मात्र सरळ बॅटने समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू चाललाय 4 धावांसाठी. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतोय. परागच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेस पराग यांच्यासाठी दाखल झालाय. मात्र यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. शफलचा नियम जरूर दाखल केला गेलाय. पहिली व्हाईटची लाईन आणि त्यानंतर दुसरी व्हाईटची लाईन जी असते त्याच्या देखील बाहेरून चेंडू चाललाय व्हाईट एकत्रित धावीसाठी. उर्वरित अजून देखील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर दीप सुर्वे या ठिकाणाहून चांगली कामगिरी करावी लागेल. कधी विकेट फार महत्त्वाची आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा एकदा केला गेलाय आणि पुन्हा एकदा येतोय पराग यांच्या विरोधात डॉट बॉल. आतापर्यंत या षटकाचा विचार करायला गेले तर टोटल 11 ही धावसंख्या खर्च केली गेली आहे दीप सुर्वे याने. दुसऱ्या बाजूला अजून देखील काही चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला पराग खेळताना दिसतोय. तर गोलंदाजी एंडकडून दीप सुर्वे ओव्हर द विकेटने मारा करतोय परागसाठी.
पुन्हा एकदा सरळ बॅटने समोरच्या दिशेने प्रहार करायचा आहे. लॉंग ऑन रिजन मधून नरेश बनफ यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय परागच्या बॅटमधून षटकार. पहिल्या इनिंगचा गेस सांगतो येतो आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 58 धावा. 6 गडी बाद 58 ही धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला सेकंड इनिंगमध्ये जिंकण्यासाठी 59 धावांची गरज असेल. चला जयगडचा राजा तुमचे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. 36 चेंडूंमध्ये तुम्हाला 59 धावांचा आव्हान पार पाडायचं आहे. कमीत कमी 18 ते 20 चेंडूंमध्ये तुम्ही आव्हान पार पाडलात तर कदाचित तुमचा स्ट्राईक रेट प्लस होऊ शकतो आणि तुम्ही पुढे फेरीसाठी खेळण्यासाठी दाखल होऊ शकता. चला पंच पॅनल फार वेळ घेऊ नका, तुम्हाला विनंती करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंतर मयेकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल आणि नॉन स्ट्राईक एंडला नरेश बनप. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील शेदनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. 36 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 10ची सरासरी गाठावी लागेल. माइंडसेट थोडासा यावेळी चेंज करावा लागेल. प्रति षटकामागे तुम्हाला 20ची सरासरी गाठणं गरजेचं आहे, जेणेकरून 3 षटकांमध्ये तुम्ही 59 धावसंख्या पार पाडू शकता. पण ते इतकं सोपं नाही आहे, कारण स्वप्नील शेंदनकर मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंपुढे खेळून आलाय. म्हणजेच का चांगली गोलंदाजी तो देखील करू शकतो. तर दुसऱ्या बाजूला मंदार मयेकर शक्ती प्रदर्शन त्याने मागच्या मॅचमध्ये दाखवून दिलंय. तो कशा प्रकारे फलंदाजी करू शकतो ह्याचं उदाहरण देखील त्याच्या माध्यमातून बघायला भेटले. ओव्हर द विकेटने यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला आहे. शॉर्ट कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. थोडीशी चूक यावेळेस झाली आहे. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. नरेश बनफ स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल.
लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल केले गेले. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर लेफ्ट हँड फलंदाजीसाठी या मैदानावर एक मेजवानी आखली गेली आहे. ऑन साईडच्या दिशेने लेफ्ट हँड बॅटर चांगली फलंदाजी करत आलेत. अनेक अर्धशतकं लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात या मैदानावर अनेक वेळा बघितली गेली. आता मात्र तशीच कामगिरी नरेश बनव याच्या बॅटमधून केली जाईल का? 36 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली आणि त्यानंतर अराउंड विकेट स्वप्नील शेदनकर नरेश यांच्यासाठी यावेळीच येतो डॉट बॉल. पहिल्याच बुले यांच्या विरोधात इतकं सहज नाही आहे की मोठी फलंदाजी तुम्हाला करता येईल. अकुटप्पीची गोलंदाजी चांगल्या रीतीने हाताळत असतात. गुडलँड स्पॉट हा फार महत्त्वाचा आहे स्वप्नील शेदनकर यांच्या या बॉलिंग करिअरमध्ये. त्याच ठिकाणाहून ते चांगली गोलंदाजी वारंवार करत आलेत. पुन्हा एकदा त्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू चाललाय फुल सक्सेसफुल पॉवरफुल. नरेश बनपच्या बॅटमधून येतो षटकार. हेच विचार करायला गेलं तर हाय हिटिंग फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज दाखल झालेत आणि दोघांकडे कॅपॅसिटी देखील असेल त्या ताकदीचे हे दोन खेळाडू देखील आहेत. एकीकडे मंदार मयेकरचा विचार करायला गेले तर चांगल्या ताकदीने फलंदाजी तो देखील करू शकतो. तर दुसरीकडे नरेश बनप हा देखील चांगल्या ताकदीने फलंदाजी करू शकतो. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. म्हणजे आतापर्यंत विचार करायला गेलं तर 8 ही धावसंख्या उभारली गेली आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजून देखील जिंकण्यासाठी तुम्हाला 51 धावांची गरज असेल. तर दुसऱ्या बाजूला मंदार मयेकर स्ट्राईक हँडला क्षेत्रात दिसतोय. स्वप्नील ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करताना दिसेल. लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मंदार यांच्यासाठी दाखल झालाय. ऑफसाईडच्या दिशेने शफल होऊन यावेळेस दंडित केलं जात आहे गोलंदाज स्वप्नील यांना. जरूर ऑफ साईड ऑफ टाइम का गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, कारण स्ट्रॉंग झोन विचार करायला गेले तर स्क्वेअर लेग असेल मिड विकेट रिजनमध्ये असेल. मंदार चांगल्या ताकदीची गोलंदाजी करतो आणि म्हणूनच की काय त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो स्वप्नील यांच्या माध्यमातून. वरतो विकेटने पुन्हा एकदा मंदार यांच्यासाठी उडवून द्यायचा होता. ऑन साईडला मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. तर येतोय डॉट बॉल. जरूर कमीत कमी चेंडूंमध्ये तुम्हाला समती साधण्याचा त्यासाठी प्रयत्न चालवले जातात मैदानाच्या आतमध्ये. मात्र एखादा डॉट बॉल देखील तुम्हाला या स्पर्धेमधून माघारी पाठवू शकतो. तशीच कामगिरी यावेळेस होताना दिसते. स्वप्नील पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मंदारसाठी गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ स्पेस आजच्या दिवसामध्ये या चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तनने सूरज वागदरे यांनी इम्प्रेस केलंय. म्हणजे ज्या ताकदीची तो गोलंदाजी करू शकतो त्याच ताकदीला अनुसरून यावेळेस त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंज ऑफ स्पेस घेत असताना चांगल्या ताकदीची गोलंदाजी देखील केली. तेच कार्य यावेळेस स्वप्नील यांना देखील करायचं होतं. मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलं पंचांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ताईनं आत्याच्या सळदनकर नाही करणार चूक. पहिल्या विकेटचं पतन होतंय मंदारच्या स्वरूपात. षटक सावधीचा इशारा येईल. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यानंतर धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 10 धावा. 3 चेंडूंमध्ये एका धावेची खेळी करून मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल मंदार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीप सुर्वे दाखल झालाय वन डाऊनच्या भूमिकेत. तेजस सैदनकर गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. पॉवर प्ले षटकातील दुसरं षटक घेऊन तेजस सैदनकर गोलंदाजी करताना दिसेल. तो स्ट्राईक खेळला नरेश बनप. एक षटकार आतापर्यंत लगावला गेलाय. तोच नरेश स्ट्राईक खेळला तेजसच्या विरोधात. अराउंड विकेट तेजस यावेळेस ब्लॉकला टाकलेला चेंडू खोलून काढायचा होता. चेतन बोरकर चेंडूपर्यंत पोहोचलेत. 2 मोठे हादरे यावेळेस 2 सलगच्या 2 चेंडूवर बसलेत. मागच्या षटकातील अंतिम चेंडूवर मंदार मयेकर बाद झाला आणि त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले षटकातील पहिल्या चेंडूवर नरेश बनप बॅक टू द पवेलियन होताना दिसतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी दाखल झालाय. 2 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. नेक्स्ट मॅच प्रथमेश ऑटो स्पोर्ट विरुद्ध गोपाळकृष्ण मालगुण. दोन्ही संघाचे कर्णधार तुम्हाला विनंती करतोय नाणेफेकीसाठी त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये या. गोपाळकृष्ण मालगुण विरुद्ध प्रथमेश ऑटो स्पोर्ट. दुसऱ्या बाजूला तेजस ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बंटी यांच्यासाठी दाखल झालाय. पूल ऑन साईडला खेळायचा. चेतन बोरकर चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक धाव या ठिकाणी धावून कंप्लीट केली जाईल. जी चूक मागच्या सामन्यामध्ये काव कॉर्नर रिजनमधून झाली होती. चेंडूपासून थोडेसे दूर स्थिरावले होते, मात्र यावेळेस नाही. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळेस केला गेला आणि त्यानंतर चेंडूला गॅदर करून एकच धाव या चेंडूवर घेतल्या जाईल. पुन्हा एकदा तेजस ओव्हर द विकेटने यावेळेस दीप सुर्वेसाठी गोलंदाजी करताना दिसेल. 2 डाऊनच्या सुरुवात आलेला हा फलंदाज स्ट्राईक एंडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालवला. एकटा कव्हर रिजनमधून चेंडू चालला आहे. 1 बाउन्स 4 धावांसाठी. नक्कीच दीप याचा विचार करायला गेले तर आजच्या दिवसामध्ये प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा दाखल झाला आहे तेव्हा तेव्हा उत्तुंग फलंदाजी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये षटकार लगावला ऑन साईडला काव कॉर्नर रिजनमध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये उतरला तेव्हा देखील ऑन साईडला काव कॉर्नर रिजनमध्ये. मात्र यावेळेस थोडं वेगळं केलं. एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून 1/4 धावांसाठी चौकार आला आहे. आता मात्र ऑन साईडला फ्लिप करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला आहे मिड विकेट रिजनमध्ये. चेतन बोरकर चेंडूपर्यंत पोहोचत आहेत आणि एकच धाव या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाईल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर धावसंख्या झाली 2 गडी बाद 16 धावा. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1.4 षटक आतापर्यंत हाताळून झालेत. त्यामध्ये पहिलं षटक स्वप्नेश ईदनकर यांच्या माध्यमातून राहिलं आणि त्यानंतर पॉवर प्लेचं दुसरं षटक तेजस हळदणकर ऑन दी मार्क ओव्हर द विकेटने बंटी सुर्वे यांच्यासाठी. हा पिच बॉल आउटसाठी ज्यावेळेस बंटी सुर्वे बॅक टू द पवेलियन होताना दिसतील. नेक्स्ट मॅच गोपाळकृष्ण मालगुण विरुद्ध प्रथमेश ऑटो स्पोर्ट. तुम्हाला विनंती करतोय बोथ कॅप्टन्स नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. तर दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस पडवळ दाखल झालाय. पंच केला ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चालवलं जातंय. तर ते सिंगल षटक समितीचा इशारा येतो आणि त्यानंतर धावसंख्या झाली 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्वप्नील शेदनकर यावेळेस वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन दाखल झालाय ओव्हर द विकेटने. तेजस पडवळ क्रॉस बॅटेड शॉर्ट कव्हरेजमध्ये. नेक्स्ट मॅच प्रथमेश ऑटो स्पोर्ट विरुद्ध गोपाळकृष्ण मालगुण. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं नाणेफेकीसाठी. मोठा फटका दीपच्या बॅटमधून येतोय का बघणं गरजेचं आहे. पुल शॉट खेळायचा होता. थोडीशी ताकद त्या ठिकाणी कमी पडली. दीपच्या माध्यमातून एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय स्वप्नेश शेदनकर. जरूर या स्पर्धेमध्ये जे भंडारी प्रीमियर लीग 2024 सीझन 1 मध्ये हा सामना आपल्या नावावर करायचा आहे. त्यासाठी प्रयत्न चालवलेत मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउट कव्हर रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि तेजस पडवळ प्रथमतः फलंदाजी करायला आला होता संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आता मात्र हलक्यामध्ये माघारी परतताना दिसतोय. न्यू बॅटर ओमकार मोरे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय.
19 धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. 4 गडी माघारी परतलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील शिवदलकर ओव्हर द विकेटने यावेळेस ओमकारसाठी ऑन साईडला शॉर्ट मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि त्यानंतर एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. ओमकारच्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा दीप सुर्वे ब्लॉक खोल्या टाकलेला तो देखील गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ स्पेस हलक्याच हाताने खेळ ढकलून काढायचा होता चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि त्यानंतर धावसंख्या झाली आहे 20 धावा. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल या षटकातील दीप मोठा फटका खेळायचा आहे. पुल शॉट याची ताकद राहिले आणि तीच आता कुठेतरी कमजोरी होताना दिसते. वारंवार प्रयत्न चालवलेत मिड विकेट रिजनमधून मोठी फलंदाजी करण्याचा मात्र यावेळेस विचार करायला गेले तर एकच धाव या चेंडूवर घेतल्या जात आहे. 3 षटकांचा केस 37 येतो आणि त्यानंतर धावसंख्या झाली 4 गडी बाद 21 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. पुन्हा एकदा तेजस ओव्हर द विकेटने यावेळेस दीप यांच्यासाठी दाखल झालाय. मोठा फटका खेळायचा आहे. संपूर्ण ताकद या ठिकाणी जोपासली होती मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये तर यावेळेस येतोय डॉट बॉल. चांगली कामगिरी यावेळेस केली जाते तेजस हळदणकरच्या माध्यमातून दीपच्या विरोधात. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय पकडलाय झेल आणि दीप सुर्वे यांचा संपतोय खेळ. नक्कीच जर विचार करायला गेला तर दीप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय तो देखील तेजस हळदणकरच्या विरोधात मात्र झेलबाद होऊन दगडचा आसरा घेताना दिसेल. पार्थ सुर्वे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून तेजस हळदणकर चांगली गोलंदाजी करतोय. जरूर आपला संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसलाय मात्र यावेळेस विचार करायला गेलं तर या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. ओव्हर द विकेटने पारसाठी नेक्स्ट बॉल यावेळेस नो लुक शॉट खेळायचा होता मात्र शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत. गोल्डन डकचा शिकार होऊन पार्थ सुर्वे बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. नेक्स्ट मॅच गोपाळकृष्ण मालगुंड विरुद्ध प्रथमेश वॉटरस्पोर्ट. नाणेफेकीचा कौल जातोय प्रथमेश वॉटरस्पोर्ट संघाच्या बाजूने आणि त्यांनी त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित कळवायचा ही देखील विनंती करतोय. बॅटर नेम सुयश. सुयश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. नक्कीच यापुढच्या सामन्याचा विचार करायला गेलं तर
प्रथमेश ऑटोस्पोर्ट विरुद्ध गोपाळकृष्ण मालगुण. दोन्ही संघांसाठी फार निर्णायक सामना आहे. वर विकेट पुन्हा एकदा मोठा धमाका करायचा आहे, अपील केली जाते. इनसाइड एज घेऊन यावेळेस देखील गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतत असेल. आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक या ठिकाणी संपादन केली जाते तेजस हळदणकरच्या नावावर. जरूर जय भंडारी चषक 2024 सीझन 1 आपला संघ जरूर बॅकफुटला जातोय. मात्र विचार करायला गेले तर येणाऱ्या कालावधीमध्ये हे कार्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. जय भंडारी चषकामध्ये पहिली हॅट्रिक लगावणारा गोलंदाज तेजस हळदणकर. बिग कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रदर. समीकरण येऊन पोहोचलाय. 13 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. राजा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. स्ट्राईक एंडकडून खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला तो गोलंदाज ज्याने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक संपादन केली आहे. अपिच बॉल यावेळेस हलक्याच हाताने खेळून काढलाय. यावेळेस थ्रो करायचा होता, डायरेक्ट हिट झाली असती तर या चेंडूवर देखील गोल्डन डक होताना दिसला असता प्रणय पाटील. मात्र यावेळेस एक धाव धावून कंप्लीट केली जाते आणि त्यानंतर षटक समाप्तीचा इशारा येईल. धावसंख्या झाली आतापर्यंत 7 गडी बाद 22 धावा. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. चला स्पीडअप करा. स्ट्राईक प्रणय खेळताना दिसेल. अराउंड विकेटने सुजीत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सर बॅट लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस दाखल केला जातो आणि राजा माघारी परतेल. भूषण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय. प्रथमेश ॲडव्हान्स स्पोर्ट नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत येऊ देत. बॉलिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि दुसऱ्या बाजूला गोपाळकृष्ण मालगुण संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. गोपाळकृष्ण मालगुण संघ तुम्हाला विनंती करतोय तर तुमचे 2 प्राथमिक फलंदाज तयार ठेवायचे आहेत. नक्कीच भूषण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र दुसऱ्या बाजूला सुजीतचा विचार करायला गेलं तर फलंदाजी करत असताना थोडी निराशाजनक त्याच्या माध्यमातून कामगिरी राहिले. मात्र यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतःच्या बॉल थ्रोमध्ये चेंडूला गॅदर केलं जात आहे. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय सुजीतच्या नावावर आणि त्यानंतर धक्का क्रमांक 8 जयगडचा राजा या संघाला 22 या धावसंख्येवर. धक्का क्रमांक 9 विकेट आतापर्यंत या ठिकाणी जयगडचा राजा या संघाच्या गेलेत आणि त्यानंतर अंतिम विकेटसाठी न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. अराउंड विकेटने पुन्हा एकदा न्यू बॅटर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. वाईड बॉल गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. एकदा सुजीत नेक्स्ट बॉल या षटकातील सन्मान देण्याचा प्रयत्न. यावेळेस झेल पकडला जातोय आणि ऑल आउट केलं जातंय जयगडचा राजा संघाला 80 11च्या माध्यमातून.
झालेल्या सामन्याचा